फार फार वर्षापूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहत होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेले जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा, ती स्वच्छ धुवून काढायचा. मग ती नीट सूर्यप्रकाशात ठेवून तो सुकवायचा. मग त्या कातडीचे सुंदर बूट तयार करायचा. ते शहरात नेऊन लोकांना विकायचा. अशा रीतीने तो आपल्या कुटुंबाचा निर्वाह करायचा. आपला धंदा नीट चालावा म्हणून त्याला सतत काळजी लागलेली असे. त्यामुळे जवळजवळ त्याची प्रत्येक सकाळ अरण्यात जात असे. अरण्यात जाऊन तो कातडी शोधत असे. एके दिवशी अरण्यात तो खूप आत त्याच्या दाट गडद भागात धाडस करून गेला. अरण्याच्या त्या भागात एक म्हातारा सिंह राहत असे. त्याची प्रकृती तोडामास झालेली होती आणि म्हातारपणामुळे त्याचे अवयव थकलेले होते. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तो चर्मकार आणि तो म्हातारा सिंह त्या दिवशी समोरासमोर आले. चर्मकाराची तर घाबरगुंडी उडाली, परंतु सिंह मात्र त्याच्याकडे एकसारखी नजर राखून पाहत राहिला. सिंहाची ती विचित्र वागणूक पाहून त्या चर्मकाराला अचंबा वाटला. तो स्वतःशी पुटपुटला, हा सिंह माझ्याकडे पाहून गर्जना का करीत नाही? तो माझ्यावर हल्ला का करीत नाही? तो इतका शांतपणे का उभा राहिला आहे? परंतु त्यालाच उत्तर मिळण्यापूर्वी त्या सिंहाने त्याला विचारले, कोण आहेस तू? आणि तू या अरण्यात काय शोधतो आहेस? मी एक चर्मकार आहे आणि मी मेलेल्या जनावरांची कातडी शोधतोय, तो चर्मकार म्हणाला. सिंह थोडा वेळ विचारात पडला. मग तो म्हणाला, मेलेल्या जनावरांची हवी तेवढी कातडी मी तुला दाखवीन, परंतु त्या कातड्यांच्या बदल्यात माझ्या दुबळ्या पायांसाठी तुला बुटाचे 2 जोड हे तयार करावेच लागतील. या अरण्यातील अणकुचीदार काटे माझ्या पायाच्या तळव्यांना नेहमी फार टोचतात. करार ठरला. मी तुझे बूट तयार करीन, तू मला त्या जागेकडे घेऊन चल, तो चर्मकार म्हणाला. त्याला खूप आनंद झाला होता. मात्र त्या सिंहामागून जाताना त्याच्या मनात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले. सिंह आपल्याला खोल अरण्यात घेऊन जाण्यासाठी तर भुरळ पाडीत नाही ना? उलट सिंह त्याला आपल्या गुहेत घेऊन गेला. ती जागा उंच वट्यांनी भरलेली होती. इथे तिथे झुडपे विखुरलेली होती. जमीन करडी झाली होती, परंतु त्या सगळ्या जागेत हाडाचे सापळे आणि कातडी पसरलेली होती. काही सुकलेली होती, काही अर्धी सुकलेली होती, तर काही अजून अर्धी अधिक ताजीतवानी होती. त्यात गुपित असे काहीच नव्हते. त्या सिंहाने निरनिराळी जनावरे ठार मारलेली होती. त्यांचे मांस खाऊन टाकले होते आणि त्यांची हाडे आणि कातडी तिथे तशीच टाकून दिली होती. कराराप्रमाणे त्या चर्मकाराने इकडे तिकडे विखुरलेली ती सगळी कातडी गोळा केली. त्यांची अनेक गाठोडी बांधली. ती घेऊन तो घरी गेला. ती जागा स्वच्छ करायला त्याला कित्येक दिवस लागले, परंतु तो खूप आनंदात होता, कारण एवढ्या मोठ्या संख्येने त्याला मिळालेली ती कातडी त्याच्या धंद्याला वर्षानुवर्षे पुरणार होती. शेवटच्या वेळी त्या जागेत तो आला तेव्हा सिंहाच्या सदिच्छेबद्दल त्याने आभार मानले. आपण त्याच्यासाठी बुटाचे जोड तयार करू आणि ते जागे घेऊन येऊ, असे वचन पुन्हा पुन्हा त्याने सिंहाला दिले. या प्रकारानंतर कित्येक महिने उलटले, परंतु तो चर्मकार त्या अरण्यात दृष्टीला पडला नाही. तो म्हातारा सिंह त्याची वाट पाहून कंटाळला, परंतु काही केले तो बुटाचे जोड किंवा तो चर्मकार या कुणाचाच पत्ता नव्हता. त्या म्हाताऱ्या सिंहाच्या मनात विचार आला, इतका खोटारडा तो कसा काय निघाला? त्याने आपला दिलेला शब्द तोडलाय. अशा अप्रामाणिक माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे. आपले दैव उजळलेले पाहून तो चर्मकार मौजमजा करीत होता. अवघ्या काही थोड्या दिवसात त्याने संपत्ती प्राप्त केली होती. त्याने आपल्या धंद्याचा व्याप खूप वाढवला होता आणि आता त्याने अनेक कामगारांना कामाला लावले होते.
मेलेल्या जनावरांची कातडी शोधण्यासाठी अरण्यात जाण्याचे त्याने सोडून दिले होते. उलट त्याचे नोकर ते काम करीत होते. अशा रीतीने तो त्या खेडेगावातील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. शिवाय तो मोठा शक्तिमान माणूस झाला होता. सगळीकडे त्याचा प्रभाव पडत होता. त्यामुळे तो निर्भय झाला होता. मात्र एखाद्याला दिलेले वचन न पाळणे हे वाईट आहे, हे मनातल्या मनात तो जाणून होता. त्या चर्मकाराची सिंहाने खूप वाट पाहिली. त्याच्या विचित्र वागणुकीने तो चक्रावून गेला. मग एके दिवशी आपण स्वतःच त्याच्याकडे जायचे आणि त्याला भेटायचे असे त्याने ठरवले. हळूहळू सिंह उड्या मारीत त्या खेड्यात गेला. तो चर्मकार राहत होता ते घर त्याने शोधून काढले. रात्र पडल्यावर तो त्या घराजवळ गेला आणि चर्मकाराच्या घराच्या आसपास झाडे झुडपे वाढलेली होती, त्यात तो लपून राहिला. दिवसा काही तो त्या माणसावर हल्ला करू शकत नव्हता, कारण आजूबाजूला सगळीकडे लोक वावरत होते. म्हणून त्याने रात्रीच्या वेळी जर तो घरातून बाहेर आला तर त्याच्यावर हल्ला करण्याचे ठरवले. परंतु मनात वाटत होती तशी संधी कधीच सिंहाला मिळाली नाही. त्या चर्मकाराबरोबर सदा सर्व काळ कुणी ना कुणीतरी असायचंच. त्या सिंहाला तिथे तीन रात्री आणि 3 दिवस थांबावे लागले. तथापि चौथ्या रात्री तो चर्मकार घरात बुटाचे जोड तयार करीत होता. त्याला कातडीची एका पट्टीची गरज लागली. ती घराबाहेर होती. आता जेव्हा घराबाहेर आला तेव्हा त्याच्याबरोबर कुणीच माणूस नव्हता. सिंह अशीच संधी पाहत होता. परंतु तो घराची पडवीत येताच मोठे मोठे पावसाचे थेंब पडू लागले. त्यांचा मोठा भीतीदायक आवाज वातावरणात उमटू लागला. रात्रीच्या ते शांत वातावरणात ते थेंब केळीच्या पानावर जोरजोराने आदळू लागले आणि टिपटिप असा आवाज करू लागले. तो अनपेक्षित असा पाऊस आलेला पाहून त्या चर्मकाराची हालचाल मंदावली. पडवीतच तो थांबला आणि खूप मोठ्याने म्हणाला, मला भीती नाही सिंहाची, परंतु भीती आहे मला मोठी टिपटिप बुवाची. सिंहाच्या कानात ते शब्द पडले. त्या गाण्याचा पहिला भाग त्याला समजला, परंतु त्याच्या दुसऱ्या भागाचा अर्थ त्याला कळेना. तो आश्चर्य करू लागला. याचा अर्थ काय? काय त्या नावाचे कुणी जनावर आहे का? टिपटिप बुवा? तर मग ते भयंकर शक्तिमान असले पाहिजे. ते आता कोणत्याही क्षणाला इथे येईल. ते जनावर कसे विचित्र दिसत असेल. हा माणूस सिंहांना भीत नाही, वाघांना भीत नाही, परंतु या प्राण्याची भीती मला वाटते. इथे इथपर राहणे काही सुरक्षितपणाचे नाही. जर तो प्राणी इथे आला तर मी संकटात सापडेन. ही घाणेरडी जागा सोडून मी निघून जातो कसा? हा माणूस मोठा दुष्ट आहे. चला आपण निघूया, असे म्हणून तो सिंह त्या झुडपातून बाहेर पडला. त्या घरापुढे कुंपण त्याने ओलांडले आणि तो अरण्याच्या वाटेने पळत सुटला. त्या चर्मकाराने काळोखात एक जनावर पळत सुटले हे पाहिले. त्याच्या डोक्यात चटकन विचार आला. त्याच गावात त्याचा एक धोबी मित्र होता. काही आठवड्यापूर्वीच त्याचे गाढव हरवलेले होते. त्या धोब्याने आपल्या सर्व मित्रांना जर ते आळशी गाढव कुठे दिसले तर त्याला पकडून ठेवण्याची विनंती केली होती. त्या चर्मकाराला वाटले की आता ते जनावर पळत गेले, अरण्याच्या वाटेने ते गाढवच असले पाहिजे. त्या गाढवाला पकडायचे त्याने ठरवले. त्या पडवीच्या बाजूने एक भिंत होती. त्या भिंतीवरून त्याने उडी मारली. पडवीतून निघता निघता त्याने हातात एक लाकडाचे दुपटणे आणि एक मोठा दोराचा तुकडा घेतला. त्या पळणाऱ्या जनावराला पकडण्यासाठी तो तिथून निसटला. काही वेळ त्या जनावराचा पाठलाग केल्यावर त्याने त्या जनावराची मानगूट पकडली. त्या मानेभोवती त्याने तो दोर बांधला. नंतर तो दोर हाताने घट्ट धरून त्या जनावराच्या पाठीवर त्याने उडी मारली. आपल्या डाव्या हातात तो दोर धरून आपल्या उजव्या हातातील दुपटण्याने तो बिचारा प्राण्याला झोडपू लागला. तो म्हणाला, अरे आळशी मूर्खा, तुझे धन्याकडून तू पळून गेलास नाही का? तुला घरी परत जावेसे का वाटत नाही? किती काळ तू असा भटकत राहणार आहेस? त्या सिंहाची दुर्दशा काय झाली असेल असे तुम्हाला वाटते? त्या खेडेगावात आल्याबद्दल तो स्वतःला शिव्याशाप देऊ लागला. परंतु अशा परिस्थितीत तो आता काय करणार होता? त्याला दुसरा पर्याय नव्हता, म्हणून तो तसाच पळत राहिला. त्याचवेळी त्याच्या मनात विचार येत होते, अरे आपल्या मानेभोवती काहीतरी घट्ट आवळलं जाते. हे कसं आपल्याला जाणवलं? नंतर ते वजनदार जनावर आपल्या पाठीवर कसं कोसळलं? त्या भीतीदायक जनावराचाच तो हात असला पाहिजे. पण ते काही भलतं सलतं घडून त्या दोघांचंही चुकलं होतं. त्या सिंहाला वाटत होतं की त्याच्यावर तो टिपटिप बुवा बसले आणि तो त्याला बडवते.
त्या चर्मकाराने निश्चय केला होता की काही झालं तरी त्या गाढवाचा पाठलाग करणं सोडायचं नाही. सिंहाला आपल्या पाठीवरचं ते जड ओझं घेऊन पळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तो स्वतःशीच पुटपुटला, आतापर्यंत या चिवट, दाणगट आणि शक्तिमान जनावरासारखा कोण्या जनावराने माझ्यावर कधी हल्ला केला नव्हता. आपण त्यालाच भीतो असं जो तो चर्मकार म्हणत होता तो खरंच होतं. अशा गोंधळात रात्रभर त्यांची ती दौड चालू राहिली. त्या सिंहाने इतका काही मार खाल्ला होता की जवळजवळ त्याने आपला तोल घालवलाच. तो धावायचा म्हणून आपल्या यांत्रिकपणे धावत होता. उलट तो चर्मकारही त्या प्राण्याच्या पाठीवर तो बसला होता. त्याला मारून मारून दमला होता. आपण खरोखरच गाढवाच्या पाठीवर बसला आहोत का असा त्याला संशय यायला लागला. अशा रीतीने पहाट झाली. क्षितिजाकडून सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर यायला लागले. ज्या जनावराने आपल्याला रात्रभर आपल्या पाठीवरून आपल्या गावापासून इतके दूर आणले ते जनावर आता त्याला दिसू लागले. ते जनावर म्हणजे गाढव नाही हे पाहून भीतीने जवळजवळ तो खाली कोसळणार होता. आता तो चांगला शुद्धीवर आला होता. त्या सिंहाचे अणकुणीदार केस त्याला टोचू लागले. परंतु त्या क्षणाला त्याच्या मनात दुसरा एक विचार आला. त्याने थोडीशी जरी गडबड केली असती तरी तो कोण आहे हे सिंहाला कळले असते. मग सिंहाने त्याला खाऊन टाकले असते. त्याच्या मनात आपण जगलं पाहिजे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली. म्हणून मनातील भीती त्याने कुठल्या कुठे पळवून लावली. त्या दुष्ट जनावराच्या पाठीवरून निसटून जाण्यासाठी त्याने एक योजना आखली. सुदैवाने त्या अरण्याच्या वाटेत त्याला एक वडाचे झाड दिसले. रस्त्याचे दोन्ही बाजूंना ते वाढले होते. त्याचे पारंब्या खाली जमिनीला टेकल्या होत्या. त्या पारंब्या म्हणजे त्याला एक वरदानच वाटले, कारण त्या पारंब्यामधून तो पळून जाणार होता. अशा रीतीने तो सिंह त्या पारंब्यांजवळ येताच त्या चर्मकाराने एका पारंबीला घट्ट धरले आणि त्याने झाडावर उडी मारली. त्या पारंब्यानं तो लोंबकळला आणि ताबडतोब झरझर काही क्षणातच त्या झाडावरून चढून गेला. वरून त्याने खाली पाहिले तर झाडाच्या बुंध्यामध्ये त्याला एक मोठी ढोल दिसली. लगेच तो त्या ढोलीत शिरला आणि लपू राहिला. तो सिंह मात्र आपला धूम पळतच होता. त्याच्या पाठीवरचं ओझं कमी झालं होतं. श्रमाने आणि भीतीने अगदी तो मरायला टेकला होता. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध दिशेने एक कोल्हा तिथे येऊन टपकला. अरण्याच्या राजाची मनस्थिती अगदी वाईट झाल्याचं त्यांनी पाहिलं. त्याला काही समजेना म्हणून तो म्हणाला, शुभ प्रभात मामू, शुभ प्रभात. झालंय तरी काय? तुम्ही इतके घाबरलेले का दिसता? इतके जलद का पळता? मला काही एक विचारू नकोस भगिना, सिंह म्हणाला. पळ पळ भगिना, ते वाटेने जाऊ नकोस. तिथे टिपटिप बुवा आहे. रात्रभर तो मला मरेपर्यंत मारत होता. चल आपण इथून पळून जाऊया. असला मूर्खपणा करू नकोस मामू. मला इकडे तिकडे कुणीही जनावर दिसत नाही. नक्कीच काहीतरी घोटाळा झालेला आहे, तो कोल्हा म्हणाला. त्याला तू इतका का भीतोस? खाली बस आणि क्षणभर विश्रांती घे. तो कोण आहे तरी कोण हे मी पाहून येतो. असे म्हणून तो कोल्हा त्या झाडाजवळ गेला. परंतु तिथे त्याला कोणीच दिसले नाही. मग तो वडाच्या झाडावर चढला. त्याला त्या झाडाच्या बुंध्यात एक ढोल दिसली. त्या ढोली आत काळोख होता. त्या ढोलीत त्याने आपले नाक खुपसले आणि आत डोकावून पाहू लागला. आत तो चर्मकार विसावला होता. त्याने आपली चिलीम पेटवली होती आणि तो तिचे झुरके घेत होता. 2 डोळे आपल्याकडे डोकावून पाहत आहेत हे कळताच तो घाबराघुबरा झाला. ते कोणते जनावर अशा वेळी आपल्याला त्रास द्यायला आले हे त्याला कळेना. परंतु दुसऱ्या क्षणाला वाटले की या ढोलीत आपण सुरक्षित आहोत. मध्येच लुडबुड करणाऱ्या त्या प्राण्याला शिक्षा करण्याची त्याने एक योजना आखली. त्यांनी आपली चिलीम तोंडात घातली आणि आपल्या दोन्ही हाताने ती घट्ट धरली. मग ती चिलीम तो सपाट्याने ओढू लागला. अशी सारखी हातून ओढत राहिल्यामुळे तिच्या तोंडावरची निखारे पेटली आणि तिच्या तोंडातून एक मोठ्या आगीची ज्वाळा बाहेर पडली. एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ती पेटती चिलीम त्या 2 चकाकणाऱ्या डोळ्यांकडे नेली. त्यामुळे ते डोळे चांगलेच भाजले. त्या लुडबुडणाऱ्या कोल्ह्याला तेवढी शिक्षा पुरेशी होती. त्याने आपले भाजलेले तोंड त्या ढोलीतून बाहेर काढून घेतले. वेदनेने तळमळत त्याने त्या झाडावरून
खाली उडी मारली आणि आपल्या शेपटीला पाय लावून तो धूम पळाला. सिंहाने दुरूनच त्याला येताना पाहिले. त्याला तो थांबवणार होता, परंतु ज्या वेगाने तो कोल्हा पळत होता ते पाहून सिंहाने ओळखले की ते कोल्ह्यावर जबरदस्त हल्ला झाला असावा. तो सुद्धा बसल्या जागेवरून उठला आणि काहीही न बोलता लंगडत लंगडत अरण्यात निघून गेला. नंतर काही वेळाने त्याने कोल्ह्याला विचारले, भगिना, तुझं झालं तरी काय तिथे? तू काय पाहिलंस? तो कसा दिसतो? तो टिपटिप बुवा नाही, तो तोंड जाळे आहे. बघ, त्याने माझे तोंड जाळलेच. अरे रे, तो कोल्हा रडत म्हणाला, या जागेपासून आपण दूर जाऊया. पण मी तुला ताकीद दिली होती तिथे जाऊ नकोस म्हणून भगिना, सिंह म्हणाला. लवकरच त्यांना त्यांच्या वाटेत एक माकड भेटला. त्या माकडाने त्यांना थांबवले आणि ते दोघे का पळत आहेत म्हणून चौकशी केली. सिंहाने नेहमीप्रमाणे त्याला त्या गूढ जनावराबद्दल टिपटिप बुवा सांगितले, तर कोल्ह्याने तोंड जाळ्याला तोंड देण्याचे धाडस आपण कसं केलं ही हकीकत सांगितली. परंतु तो माकड आपल्या शूरपणाच्या नेहमीच बडाया मारीत असे. त्याने त्या दोघांना तिथेच थांबून आपली वाट पाहायला सांगितली. तो म्हणाला, तुम्हा दोघांना कोण उल्लेखीपट्टे करतोय? त्याने त्या झाडाच्या बुंध्यावर उडी मारली आणि तो वर चढून त्या ढोलीपर्यंत गेला. तो आत पाहू शकला नाही, पण तो नशीबवान होता. आपली शेपटी आत घालून तो त्या ढोलीतील पोकळी पाहू शकत होता. एक क्षणभरही न विचकता त्याने आपली शेपूट ढोलीत घातली आणि ती तो सभोवार फिरवू लागला. ती फिरती शेपूट ते चर्मकाराच्या नाकाला स्पर्श करत राहिली. आपली चिलीम ओढून झाल्यावर तो डुलकी घेत होता. झटकन तो जागा झाला. इकडे तिकडे काहीतरी फिरते असं त्याला वाटलं. तो सावध झाला. आपली संधी केव्हा येते ते पाहू लागला. ती फिरणारी वस्तू त्याच्याजवळ येताच त्याने ती आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली आणि ती तो आत खेचू लागला. त्या माकडाला पहिला हिसका चांगलाच जाणवला. आपल्याला कोणता धोका आहे हे त्याच्या लक्षात आले. आपली शेपूट सोडवून घ्यायचं त्याने ठरवलं, परंतु त्याला तसे करता येईना. शिवाय आतील खेचाखेची हळूहळू वाढत चालली होती. आता त्यानेही बाहेरून जोर वाढवायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंना खेचाखेचीला जोर येऊ लागला. शेवटी आतील खेचाखेची इतकी काही जोरदार झाली की माकडाची ती शेपूट मुळातून उपटून निघाली आणि बिन शेपटीचा तो माकड आकाशात बाणासारखा उडाला. परंतु वर हवेत उडायला बरोबर त्याने स्वतःचा तोल सांभाळला आणि हळुवारपणे जमिनीवर आला. त्याला होणाऱ्या वेदना असह्य होत्या. त्या दुष्ट झाडाकडे न पाहता तो आपल्या मित्रांकडे धावत गेला. त्यांनी त्याला आपल्याकडे येताना पाहिले. ते जागेवरून उठले व त्याच्याबरोबर चालू लागले. थोड्या वेळानंतर सिंहाने त्याला विचारलं, तुझं झालं तरी काय भतीजा? तुला ते दुष्ट जनावर दिसलं का? अरे काका, अरे भगिना, तो नाही टिपटिप बुवा, तो नाही तोंड जाळ्या, तो आहे शेपूट ओढ्या. बघ, इथे मी बिन शेपटीचा झालोय. त्याने माझी शेपूट उपटून काढली. आता मागे बघू नका. शक्य तितक्या लवकर ही जागा सोडून जाऊया. त्याबरोबर ते तिघेही घनदाट अरण्यात शिरून अदृश्य झाले. तो चर्मकार थोडा वेळ त्या ढोलीत राहिला, परंतु आणखी कुणी लुडबुडणारा आपल्या जीवाला धोका देण्यासाठी येत नाही असे पाहून तो ढोलीतून बाहेर आला आणि सरळ आपल्या गावाला निघून गेला. त्यानंतर त्याच्या संपूर्ण आयुष्यात कोणतेही रानटी जनावर कधीच त्याला त्रास द्यायला आले नाही. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.